तर काय नाही, पप्पांना आठवडा झाला, 7 दिवस झाले हिलिंग देत होते. म्हणजे पहिल्या 3 दिवसामध्येच त्याचा रिझल्ट आला आणि शांत झालेत. म्हणजे व्यसनापासून थोडस लांब केले. म्हणजे एकदम नाही कमी होणार, पण त्यांच्यामध्ये खूप म्हणजे 50% तरी खूप चेंजेस झाले. आणि म्हणजे मला तरी असं म्हणजे शांत, म्हणजे मी जे पण काय करते त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी अडथळा म्हणजे काहीतरी बोलायचे नाही का, आता ते अजिबात नाही. म्हणजे तू काय करते तुझं तू कर, म्हणजे काहीच बोलत नाहीत, रिएक्शन नाही काहीच. म्हणजे चांगला रिझल्ट आहे. आणि शांत आहेत. म्हणजे त्यांचं ते एक म्हणजे जे काही 2 टाइम घेत होते ते आता एक वर आलंय. म्हणजे खूप फरक पडलाय. आणि आता कंटिन्यू चालू आहे. आणि पिलर थेरपी मी सकाळची पूर्ण आमच्या घरालाच देते. त्याच्यामुळे अजून छान, म्हणजे छान वाटते. म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी आली असं घरात. आणि खरं सांगायचं गेलं तर रेकीच्या आधी ना माझ्या घरातली तुळस कधीच हिरवी नसायची. तुळस आहे ना आमच्या घरात नेहमी जळून जायची. म्हणजे त्याचं मला काहीच माहिती नाही काय कारण होतं. कारण तुळस लावली ना तर आमच्या दारात तुम्ही म्हणजे जेव्हा एंट्रीला आहे ना खूप मोठी तुळस होती. ती तुळस म्हणजे मोठी होत होती, पण तिला असं पान कधीच हिरवं नव्हतं राहतेच. ती जळून जायची. आणि जे आपण घरात कोळा बांधतो ना दरवाज्यात, तो आमचा महिन्याला आम्हाला बदलावा लागायचा. आणि दारातली पण जी छोट्या कुंडीतली तुळस ती पण कधी जगत नव्हती. आणि आता ती इतकी हिरवीगार असते ना. आणि दारातली पण म्हणजे तो कोळा पण आता 2 महिने झाले. म्हणजे रेकी मध्ये आल्यापासून तो कोळा पण नाही सुकला. आणि आज मी ते नोटीस केलं की असं का. आणि जेव्हा ना आम्ही घरातले खूप आजारी, म्हणजे असं काहीतरी व्हायचं ना की आम्ही सगळे आजारी पडायचो. आणि मी असं वरती म्हणजे ते कोळा आहेत ना पाणी गळायचं, तर मी म्हटलं हे कोळा सडला का तेव्हाच सगळे आजारी पडतो आम्ही. आणि असं झालंय आता 2 महिन्यापासून काहीच नाही, एकदम व्यवस्थित आहे. आणि 2 महिन्यापासून त्याला कोहळ्यालाही काही नाही झालं आणि तुळस पण हिरवी आहे. म्हणजे निगेटिव्ह एनर्जी त्या पिलर थेरपी मुळे पण बहुतेक आता फरक पडलाय. म्हणजे ती पिलर थेरपी मी आता रिसेंटली वापरायला लागले, 2-3 महिने म्हणजे 2-3 आठवड्यापासून. पण त्याच्या आधी मी देत होते हिलिंग घराला 4 कोपऱ्यामध्ये जोना हे आपलं चोकुरे वगैरे काढत होते. त्याच्यामुळे पण असू शकतं. पण आता आता ते खरं कळायला लागले की प्रॅक्टिकल क्लास चालू झाल्यापासून मला कळायला लागले की त्याचा रिझल्टच असणार. आणि आता तबल्याचे वगैरे आम्हाला प्रॅक्टिस करायला लागायची ना संध्याकाळची. तर ते म्हणजे ते मग असा आरडाओरड किंवा हे, आणि त्या गोष्टीसाठी शांतता लागते ना, तर ते कधीच होत नव्हतं. आणि आता आम्ही 8-8, 8:30 वाजेपर्यंत आम्ही प्रॅक्टिस पण करतो तरी काहीच रिप्लाय येऊन बघून परत जाणार. म्हणजे काहीच बोलत नाही. नाही तर पहिलं काय ह्यांचं चालू झालंय कधी बंद करणार, असं आता काहीच नाही. सकाळी पण आता पोरांची शाळा नाही त्याच्यामुळे मी सकाळचं आपलं 8 वाजेपर्यंत माझं ते क्लास आपले चालू आहे ते करत असते. मग खाली माझं मी वरती काही रियाज कर किंवा प्रॅक्टिस चालू असतात माझे. काहीच नाही, रिएक्शनच नाहीये. म्हणजे असं वाटतं की मी घरातच नाहीये असं. म्हणजे खूप शांत वाटतं, छान वाटतं म्हणजे. वाव. थँक्यू अतिउत्तम. सर. अतिउत्तम. मला असा विश्वास नव्हता की तुळस वगैरे जळते किंवा हे होतं. मला वाटायचं की आपण त्याची काळजी घेत नाही. पण जे पाणी मी घालत होते ना, त्याला आता मी चार्ज करूनच घालते. आणि सूर्याला पण जे पाणी आपण हे करतो ना, ते सुद्धा मी पण म्हणजे असं चार्ज करून हे करते. त्याच्यामुळे पण ती म्हणजे व्यवस्थित आहे तुळस. आणि तुमच्याकडे मी आलते तेव्हा मनीषा मॅडमला मी म्हटलं पण होतं की तुमची तुळस कशी सेमच कुंड आहे तुमची, आणि म्हणजे तशीच आहे ना हा. वृंदावन जे. हा. पण त्याच्यातली कशी काय तुमची चांगली राहते आणि माझी का अशी होते. तर त्या म्हटलेल्या नाही माझ्याला काय होत नाही. तर ते मला म्हणायचे की शिवासू म्हणजे असं कधी कोणाचं हात लागत असेल त्याच्यामुळे. पण नाही, आता घरात तर मी एकटीच आहे, मग कोण येत पण नाही बाहेर. हम्म. कसं काय पण आता एकदम म्हणजे छान आहे म्हणजे. हम्म. खूप छान थँक्यू. अनुभव आहे तुमचा, एकदम मस्त. जबरदस्त.